नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत झटपट बटाट्याची पापड. अगदी सोपी आणि भन्नाट रेसिपी आहे मंडळी. तुम्ही ही रेसिपी आधी कधी पाहिलीच नसेल, अशी एकदम नवीन आणि युनिक रेसिपी आहे मंडळी. फक्त 5 मिनिटात तयार होणारे बटाट्याचे पापड, ना लाटायचं ना उन्हात वाळवायचं, आणि चव अशी की मार्केटमधील चिप्स विसराल अशी ही आपल्या पापडाची चव आहे. तर मंडळी, ही अशी पापड कशी बनवायची पाहूयात. चिप्सपेक्षाही भारी पापड कशा बनवायचा पाहूयात. आणि हो, रेसिपीला सुरुवात करायच्या आधी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. नवनवीन रेसिपीज मिळवण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर इथे पाहू शकता, आपण इथे पापड बनवून घेतलेले आहेत. याचा आवाज तुम्ही ऐकू शकता. एकदम मार्केटपेक्षाही भारी, घरच्या घरी असा हा वर्षभर टिकून राहणारा बटाट्याचा पापड रेसिपी कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अगदी 5 मिनिटात बनवणार आहोत मंडळी. तर इथे आपण बटाटे शिजवून घेतलेले आहेत. 1 किलो बटाटे आपण शिजवून घेतलेले आहेत मंडळी. इथे पाहू शकता, आपण याची साल काढून घ्यायची. कुकरमध्ये घालायचे बटाट्याला आणि 2 शिट्टी काढून घ्यायचे. खूप जास्त मेहनत करायची गरज नाही. 1 किलो बटाटे आणायचेत किंवा 2 किलो, तुमच्या जास्त तुमच्या इच्छानुसार तुम्ही बनवू शकता. तर मी इथे 1 किलोचा बनवलेला आहे. तर 1 किलो बटाटे आपण सगळी साल काढून घ्यायचं. 2-2 भागामध्ये मी कापून घेतलेले आहेत. मोठे बटाटे आहेत त्यामुळे मी 2-2 भागामध्ये कट करून घेतलेले आहेत. आणि 2 शिट्ट्या काढून घेतल्या. त्यानंतर आपण साल काढून घेतलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता. आता आपण इथे किसणी घेतलेलं आहे. किसणीने बारीक ज्या साईडला आहे, बारीक किसणीने आपण किसून घ्यायचं आहे आणि मस्त अशी किसून घ्यायची. अजिबात तुटत नाही ना चिटकत नाही. खूप जास्त मात्र शिजवायचं नाही मंडळी. थोडंसं 1 शिट्टी म्हणजे 2च शिट्टी करायचं आहे. 1 शिट्टी कमी करायची, कारण आपली ही बटाटे खूप जास्त चिकट असायला पाहिजे. खूप जास्त शिजले की एकदम पातळ होतात, ते तेवढं आपल्याला नको आहे. तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता. या पद्धतीने आपली बटाटे शिजायला पाहिजे. खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही. आणि अशी सगळी बटाटे किसून घ्यायचे आहेत आपल्याला. अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे मंडळी. अगदी 2 दिवसातही तुम्ही हे पापड बनवू शकता. एका दिवसातच बनवून घेऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी तळून खाऊ शकता मंडळी. आणि हो, हे पापड चहासोबत एकदम भारी लागते मंडळी. चहासोबत एकदम परफेक्ट अशी आणि चव तरी एकदम भन्नाट अशी ही चव आहे या पापडाला. तरी ते आपण सगळे बटाटा किसून घ्यायचेत. मस्त अशी बटाटे किसून घ्यायची, एकदम पातळ पातळ. जे काही मोठं मोठं साईडला वगैरे पडलं तर तुटलेला वगैरे ते घ्यायचं आहे आणि पुन्हा किसून घ्यायचं आहे. अजिबात मोठे यामध्ये गाठी पडायला नको, याची आपण काळजी घ्यायची. त्याचप्रमाणे आता सगळे बटाटे आपण किसून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 2 चम्मच पापड खार. 2 चम्मच पापड खार घालून घ्यायचं यामध्ये. आणि त्यानंतर यामध्ये घालायचे चिली फ्लेक्स. तुम्हाला आवडल्यास तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता आणि जिरे चालत असेल तर जिरेही तुम्ही घालू शकता. तर मी इथे, आणि कोथिंबीर देखील तुम्हाला चालत असेल तर घालू शकता. कोथिंबीर घातल्यास एक नंबरच बनते. तर आता मी इथे काय घालते, चिली फ्लेक्स घालून घेते. 2 चम्मच पापड खार घालून घेतलेले आहे आणि आता चिली फ्लेक्स घालून घेते 1 चम्मच एवढा. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला जिरे आणि कोथिंबीर हे तुम्हाला उपवासाला चालत असेल तर तुम्ही घालू शकता मंडळी. तर मी इथे फक्त 2च गोष्टी घातलेल्या आहेत. जसे चिली फ्लेक्स घातलेले, किंवा तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही घरगुती लाल मसाला जे आपल्याला असते, घरगुती लाल मसाला ना, कोणताही लाल तिखट यामध्ये घातलात तरी चालेल. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे. पापड खार घालायला विसरू नका. एकदम खुसखुशीत बनतात आणि एकदम खायला एकदम परफेक्ट अशी चव येते पापड खार घातल्यामुळे. तर इथे पाहू शकता, या पद्धतीने आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये पापड खार घातल्यावर मीठ अजिबात घालायचं नाही मंडळी. काय करतात मंडळी, इथे पापड खारही घालतात आणि वरून मीठही घालायचं. हे दोन्हीही घालायचं नाही. एकतर तुम्ही पापड खार वापरू शकता किंवा मीठ यामध्ये घालू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये, मस्त असा आपण एकजीव करून घेतलेला आहे. याचे अगदी सहज गोळे होऊ शकतील अशीही आपण एकदम मिक्स करून घेतलेले आहेत.
आता थोडंसं हाताला जे लागलंय ते आपण काढून घ्यायचंय आणि मस्त तयार झालेला आहे आपला हा बटाटा. तर याचे गोल गोल अशी गोळे करायचे. जरासं हाताला तेल लावून घेतलेलं आहे. पाहू शकता इथे आपण एक पॉलिथिन पेपर घेतलेला आहे. पॉलिथिन पेपर छोटा घेतलात तरी चालेल, मी इथे जरा मोठंच घेतलेलं आहे. पॉलिथिन पेपरमध्ये गोल गोल गोळे करून असे ठेवून घ्यायचं आणि ताटाच्या सहाय्याने अगदी हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं. पाहू शकता मंडळी, एकदम असा मोठा होतो. जर तुम्हाला दाबायचं जरा अवघड वाटत असेल तर अगदी सहजच आहे. तुम्ही हाताने पण करू शकता. तर मी ते व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर मंडळी अशी ही अगदी झटपट आणि पटकन बनणारे ही पापड तयार होतात. तुम्ही सहजासहज 1 किलोमध्ये 70 ते 80 पापड बनवून तयार होतात मंडळी. 1 किलो पापडमध्ये 70 ते 80 पापड तयार होतात. अगदी सहज. जी इथे आपली पापड तयार झालेली आहेत मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता. मस्त अशी तयार होतात. एकदम सॉफ्ट आणि खायला खूप छान लागतात. एकदम क्रंची, वाळल्यानंतर खूप छान लागतात मंडळी ही पापड. तर तुम्ही इथे पाहू शकता. कमीत कमी चिटकून चिटकून घातल्यामुळे तुम्हाला वाटत असेल खूप कमी आहेत. इथे आपले टोटली 70 ते 80 पापड आहेत. तुम्ही ते पाहू शकता. याला आता 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचं. 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवा किंवा पंखाखाली वाळवायचं असेल तर 3 ते 4 दिवस पंख्याखाली वाळवू शकता. तर इथे पाहू शकता अशी एकदम झटपट पापड तयार झालेले आहेत. आता आपण 2 दिवसानंतर इथे आपण तेल ठेवून घेतलेलं आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण ही पापड तळून दाखवते. तुम्हाला इथे पाहू शकता पापड एकदम मस्त आणि एकदम जाडही नाही आणि खूप पातळही नाही, अशी ही एकदम परफेक्ट अशी आपली पापड झालेले आहेत. एकदम गोलाकार अशी झालेले आहेत. तुम्ही ते पाहू शकता. आता आपण पापड पाहू शकता दुप्पटीने फुलतात मंडळी. अगदी चिप्सपेक्षा भारी लागतात. चव एकदम भन्नाट असते यामध्ये. तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी आपली ही पापड मोकळे मोकळे होतात आणि खूप जास्त दुप्पटीने फुलतात की नाही मंडळी. तुम्ही ही एकदा ना एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही खूपच आवडेल. या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा मंडळी. तर इथे पाहू शकता दुप्पटीने फुलणारी पापड अगदी झटपट तयार झालेले आहेत. आता तुम्हाला इथे पाहू शकता एकदम सुंदरही झालेले आहेत आणि खायला एकदम कुरकुरीत लागतात. आता मी इथे तुम्हाला याचा आवाजही दाखवते. एकदम क्रंची झालेले आहेत आणि खायला पण खूपच चविष्ट होतात. हे पापड गरमागरम खायला खूप चविष्ट लागतात. चहासोबत एकदम परफेक्ट. तर मंडळी तुम्हाला ही पापड रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि ही रेसिपी कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय तेही कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. नवनवीन रेसिपी, सोप्या, घरगुती आणि वर्षभर टिकणाऱ्या अशा पापड रेसिपी, नाश्ता रेसिपी अशा सगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. आणि हो, तुम्हाला जर सोशल मीडियामध्ये सर्च करायचं असेल तर यूट्यूब, इन्स्टा आणि फेसबुक हे अवेलेबल आहेत. चला तर मंडळी, बाय बाय.